काळाचा घाला कोणावर कधी येईल याची शाश्वता देता येत नाही। याचा प्रत्यय आज चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे आला। कारण भाजी दुकानात भाजी घेत असलेल्या वडिलांसमोरच उमद्या मुलाला एसटीने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या अपघातात 30 वर्षीय अनिकेत विजय दाभोळकर याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हा अपघात आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्यातील खेर्डी येथील दत्त मंदिराजवळ घडला आहे। विजय दाभोळकर हे आपला मुलगा अनिकेतसह भाजी खरेदीसाठी गेले होते। यावेळी विजय दाभोळकर हे भाजी घेत असताना मुलगा अनिकेत हा काही अंतरावरच आपल्या दुचाकीवर वडिलांची वाट पाहत होता। इतक्यात मंडणगडहून धाराशिवकडे निघालेली राज्य परिवहन मंडळाची भरधाव बसने अनिकेतला जोराची धडक दिली। यात अनिकेत सुमारे 30 फूट फरफटत गेला। दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी अनिकेतला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। त्यामुळे आपल्या डोळ्यासमोरच मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचं पाहून वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता। अनिकेत दाभोळकर हा कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत होता। एकच दिवसापूर्वी लहान भावाच्या विवाहासाठी घरी आला होता। त्यामुळे दाभोळकर यांच्या आनंदी सोहळ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। याबाबतची फिर्याद आप्पाजी बाळा दाभोळकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत।